पब्लिक है ये पब्लिक सब जानती है, अशा पद्धतीचं एक गाणं आपल्याला नेहमी आठवत आहे आणि सध्या तेच घडतंय. ज्या पद्धतीने जिल्हा परिषद निवडणुकीच्या या 12 जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मावळीचा म्हणजे महाविकास आघाडीचा दणदणातून पराभव झाला आणि सत्तेत भाजप म्हणजे महायुती ही सगळ्यात जास्त संख्या असणारी आघाडी यश मिळवण्यासाठी बाध्य ठरली. मित्रांनो, खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीच्या समीकरण जर बांधत असताना नेमकं काय आहे गमक? कारण की छळ, कपट आणि धूर्त चाळे हे कधीही सामाजिक पटलावर टिकत नाहीत. याचीच ही एक खूप मोठं उत्तर आहे. आणि जनतेला तुम्ही एक वेळ मूर्ख बनवू शकता, पण सारखं मूर्ख जनता बनेल याची शाश्वती मात्र कोणाला देता येईल हे खात्रीशीर कोणी सांगू शकत नाही. त्याच पद्धतीनं आता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या निवडणुकीचे कार्यक्रम आता जनता उधळते आणि ज्या पद्धतीनं षडयंत्र करून स्वतःची मानसिकता सेट करणाऱ्या स्वार्थी पक्षांना कशा पद्धतीनं घरची जागा दाखवते हे आता स्पष्ट होत आहे. सगळ्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, आता जिल्हा परिषदेच्याही पार पडल्यात आणि जिल्हा परिषदेचा पहिला टप्पा म्हणजे या 12 जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक घेण्यात आली. खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचं जर आपण विवेचन केलं आणि या सगळ्या गोष्टीचं आकलन करण्यात आलं तर आपल्याला दिसतं काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल मीडिया असताना एवढ्या सगळ्या प्रपंच करून सामाजिक परिस्थितीमध्ये विध्वंस निर्माण करणारी लोक आज कशा पद्धतीने घरचा रस्ता पाहत आहेत. आणि हे कुणीच मनात बांधून ठेवू नये की आपण एखादा भ्रमजाळ तयार केला आणि या भ्रमजाळाच्या माध्यमातून जनता ही नेहमी आपल्या सोबतच राहील. भलेही तुमचे मीडियाचे प्रपंच काही असतील, तुमच्या सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पेरणी करत असाल आणि स्वतःची एक मक्तेदारी तयार करून स्वतःची एक विचार एक वेगळ्या पद्धतीने उमटवण्याचा प्रयत्न करत असाल, कारण की अशा पद्धतीचे प्रयोग कधी महाराष्ट्राने जमून घेतले नाही, खपून घेतलेले नाही. आज ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती ही घडत चाललेली आहे, ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये एक वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत आणि या प्रयोगामध्ये अशा पद्धतीचे कारस्थानी प्रयोग करून सर्वसामान्य माणसाला हाताशी धरण्याचा जो प्रयोग सध्या काही लोकांनी लावलाय ना, त्यांना चांगलंच उत्तर या सर्वसामान्य लोकांनी दिलंय. याचा अर्थ असा नाहीये की ज्यांना यश मिळालं त्यांनी यशाने मातून जावं, त्यानेही याचा नीट अभ्यास करावा. कारण की आधीच म्हणल्यासारखं पब्लिक है पब्लिक ये सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है ये सब पहचानती है, पब्लिक है. आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचं हेच गमक आहे. आणि हे सगळं हा सगळा प्रयोग या पब्लिकच्या जीवावरच केलेला आहे. जर ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण थोडंसं सिंहावलोकन केलं तर काँग्रेसकडे लोकांचा का विचार होता किंवा काँग्रेसकडे लोकांचा कल का होता की त्यावेळेस केलेल्या कामाची ज्या पद्धतीचे भांडवल या काँग्रेसनं केलं आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्या पद्धतीचे काही समीकरणही आखण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचा काही वर्ष काँग्रेसवर काही वर्ष लोकांचा विश्वास राहिला. पण जेव्हा काँग्रेसने ही आपली उतरती का आणि अशा पद्धतीचा अहंभाव आपल्या मनात बाळगला आणि आमच्याशिवाय दुसरं काहीच नाही हे उत्तर जेव्हा त्यांना मिळत गेलं तेव्हाच खऱ्या अर्थानं काँग्रेसची विल्हेवाट लागायला सुरुवात झाली. शिवसेनेचंही काय झालं? आम्ही आहे तर सगळं आहे असं म्हणणारे उद्धव ठाकरे आज कोणत्या परिस्थितीला येऊन ठेपलेत ते बघा. अशा पद्धतीची जर राजकारणी गणित आम्ही आमच्या मनाला बांधत असू आणि सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःलाच सर्वस्व समजून सामाजिक भूमिका हे आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत, ही अशी मक्तेदारी जर आम्ही बाळगत असू ना तर खऱ्या अर्थाने ही जनता रस्ता दाखवते. ही जनता सिंहासनावर आरूढ सुद्धा करते आणि ही जनता सिंहासनावरून पायच्युतही करते. पण त्यासाठी जनतेची नाव ओळखता आली पाहिजे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची ही महायुतीची आघाडी आहे, ही महायुतीचा जो विजय रथ आहे तो विजय रथ फक्त चांगल्या कामाच्या पावत्यांमुळे वाढलेला आहे.
ज्या दिवशी या लोकांच्या मनात ही असाच संभ्रम निर्माण झाला की आम्ही आहोत तर सगळं आहे, तेव्हा यांचेही पाय उतरवायला वेळ लागणार नाही. कारण की हा विषय विश्वासाचा आहे, हा विषय तुमच्या कृतीचा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने जनतेशी कमिटमेंट करून तुमचे सर्वसामान्य प्रश्न तुम्ही जनतेशी सोडवण्याच्या प्रयोगात आहेत, तोपर्यंत ही जनता तुमच्या सोबत आहे. नाही तर तुम नाही तुम्हाला और काही सही. म्हणजे परिवर्तन ही जनता पाहत राहते आणि ही परिवर्तन ही काळाची गरजही असते. कारण की आता ती गेली राजशाही राजसत्ता की सालाबादाप्रमाणे परंपरेप्रमाणे आम्ही बसवलेले ती प्यादे ते कायमच, भलेही ते कर्तृत्ववान असतील किंवा निष्क्रिय असतील, पण ते वंश परंपरेने आलेले पुढे आलेली परंपरा सांभाळतायत. आज सर्वसामान्य माणसांमध्ये खऱ्या अर्थानं चेतनाचा हा एक नवा संचार आहे. चाटुकारिता, फेक प्रपोंडे करून स्वतःच्या बहुमताचा कशा पद्धतीने वापर करून सेट करून फक्त बेस मिळवता येतो, यश नाही. आणि या यशाची कशा पद्धतीने आखणी करायची, यश मिळवण्यासाठी काय करावं लागतं, या 12 जिल्ह्यांनी चांगल्याच पद्धतीने सांगून दिलंय. अनेक चांगले चांगले अशा पद्धतीने भ्रमजाळ निर्माण करणारे अनेक जण आता तोंडावर आपटलेत, तोंडही काढणार नाहीत बाहेर. तर हे तोंडावर आपटलेल्या लोकांनी आता खऱ्या अर्थानं स्वतःच्या सत्सग विवेक बुद्धीला विचारलं पाहिजे, ते असं का झालं, आमच्या भ्रमाचा जाल कशामुळे फुटला. आणि हे फुटत जाण्याच्या माग ही तुमची निष्क्रियता फक्त तुम्ही फ्लेक्सवरच दाखवलेली, तुमची कृतिशीलता तुम्ही विध्वंसामध्ये दाखवलेली. आणि फ्लेक्सवर वरील निष्क्रियता म्हणतोय मी, निष्क्रियता, जी निष्क्रियता कधीही जिवंत राहू शकत नाही. काम जनतेत काम करण्यासाठी सजीव पद्धतीनं काम करावं लागतं, भले फ्लेक्स लागो किंवा न लागो. जनतेच्या मनात फ्लेक्स लागले पाहिजेत. पण आजकालच्या राजकारणाचे समीकरण ज्या पद्धतीने बदलत चाललेत आणि ज्या पद्धतीने फ्लेक्सचे राजकारण करून आम्ही स्वतःला मोठं समजू लागलोत ना, त्या मोठ्या समजणाऱ्या लोकांना दिलेला हा धडा आहे. आणि यामुळेच हा मिळालेला धक्का सामाजिक परिस्थितीमध्ये फार अकल्पनीय आहे, अकल्पनीय आहे. त्यामुळं कुणीही कोणत्याही पद्धतीचे षडयंत्र रचून स्वतःचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न करत असताल किंवा एक दबाव गट निर्माण करून सत्ता तुम्ही जर तुमच्या पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न करत असताल ना, ते दिवस गेले. आता राहिलाय तो खऱ्या अर्थानं काम करणारा आणि समाजासाठी झटणारा कार्यकर्ता. त्यामुळे त्या शिवसेनेतून एकनाथराव शिंदे बाजूला गेले, त्यामुळे त्या राष्ट्रवादीतून अजितदादा बाजूला झाले आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष म्हणून त्याला पाहायला गेलं, त्याचं कारण होतं की कार्यशीलता काय असते ती दादांनी सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिली होती. आणि या पद्धतीचे जेव्हा काम होत राहतील तेव्हा कशा मग अशा कामाच्या बळावरच हा महाराष्ट्र प्रगतीच्या आलेखात सर्वोच्च आलेखात नेहमी गणला जाईल. पण त्यासाठी काम झालं पाहिजे. त्यामुळे या पब्लिकची परिस्थिती दाखवून दिली. आणि तुमची जागा काय आहे, तुम्ही थोटांड मांडून स्वतःचा जो आविर्भाव आणण्याचा प्रयत्न करताय ना, त्याला कोणती जागा असली पाहिजे याचंही मोजमाप जनतेने दाखवलंय. त्यामुळं मायबाप हो, जनता महत्वाची, तुम्ही काय करता ह्याच्याशी काही महत्वाचं नाही. हे 12 जिल्हे हे टेस्ट लिस्मेट टेस्ट होता की ज्या टेस्टमुळं सगळा महाराष्ट्र आज ज्या पद्धतीच्या रंगात रंगून गेला आणि सत्तेची राजकारणाची गणित काय असतात हे दाखवून गेलं. या लिटमस टेस्टच्या संदर्भातून ज्याला या गोष्टीची कल्पना आली असेल त्यांनी कल्पना समजून घ्यावी आणि ज्याला नसेल त्यांनी आपल्या भ्रमजाळात भटकत राहावं. त्यालाही ती शुभेच्छा. मित्रांनो, या विषयाच्या संदर्भात तुमच्या मनात काय वाटतं आणि या विषयाच्या संदर्भातून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.